नमस्कार मित्रांनो, आयडल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक औपचारिक पत्रलेखन पाहणार आहोत। त्याचा विषय आहे की रस्त्याच्या दुरुस्तीबाबत विनंती पत्र आपल्याला लिहायचं आहे। पहा, हे औपचारिक पत्रलेखन असल्यामुळे आपण आपल्या डाव्या साईडला प्रेक्षक म्हणजे आपला ॲड्रेस लिहिणार आहोत। राहुल देशमुख, स्वतःचे नाव, आपला जो काही पत्ता आहे तो आपल्याला सर्वात अगोदर लिहायचा आहे। 101 गजानन अपार्टमेंट, त्यानंतर एरियाचं नाव शिवाजीनगर, पुणे आणि यानंतर आपण लिहिणार आहोत त्या एरियाचा पिन कोड। पिन कोड हा अत्यंत आवश्यक असतो। ॲड्रेसमध्ये तो लिहिला गेला पाहिजे। पुणे 411-016 हा त्या एरियाचा पिन कोड आहे। यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दिनांक लिहायचे आहे। दिनांक 18 फेब्रुवारी 2025 दिनांक लिहायला विसरू नका। यानंतर आपण प्राप्तकर्ता म्हणजे आपण कोणाला हे पत्र लिहित आहोत तो ॲड्रेस आपल्याला तिकडे लिहायचा आहे। मुख्याधिकारी यांना आपण हे पत्र लिहित आहोत आणि कोमा करायला विसरायचं नाहीये। यानंतर आपण लिहिणार पुणे महानगरपालिका, कारण की विषय हा रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आहे, यामुळे आपण हे पत्र पुणे महानगरपालिकेला लिहित आहोत। पुणे महानगरपालिका कोमा पुणे आणि पुन्हा एकदा आपण त्या एरियाचा पिन कोड लिहिणार आहोत। त्या एरियाचा पिन कोड आहे 411-001। अशा प्रकारे आपण पत्ता लिहून झालेला आहे। आता आपण लिहिणार आहोत महत्त्वाचा विषय। विषय लिहायला विसरायचा नाही, कारण की औपचारिक पत्रलेखनमध्ये विषय हा महत्त्वाचा असतो। अनौपचारिकमध्ये आपण विषय लिहित नाही, परंतु औपचारिकमध्ये विषय हा कंपल्सरी लिहायचा असतो आणि तोही काही शब्दांमध्येच। आता विषय आहे रस्त्याच्या दुरुस्तीबाबत विनंती। बस या 3 शब्दांमध्येच आपल्याला विषय लिहायचा आहे। त्या विषयावरूनच आपल्याला पत्र का लिहिलं गेलं आहे हे समजतं। यानंतर आपण लिहिणार आहोत माननीय महोदय किंवा महोदया। यानंतर आपल्याला कोमा करायचा आहे। हे झाल्यानंतर आपण मधला कंटेंट लिहिणार आहोत की रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आपले काय काय प्रॉब्लेम आहेत ते आपण आता लिहिणार आहोत आणि हे देखील आपल्याला थोडक्यात मांडायचं आहे। पत्रलेखन हे नेहमी आपण थोडक्या शब्दांमध्येच मांडत असतो। मी राहुल देशमुख, शिवाजीनगर येथील रहिवासी आहे। आमच्या परिसरातील रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे। विशेषतः मुख्य रस्ता आणि अंतर्गत रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून
त्यामुळे रहिवाशांना तसेच वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते। मित्रांनो, आपण जेव्हा पत्र लिहितो आणि पत्रामध्ये हा जो कंटेंट लिहितो, या कंटेंटला सर्वात जास्त मार्क्स असतात। त्यामुळे हा कंटेंट लिहिताना शब्दाची रचना, चिन्ह याचा वापर तुम्ही करा आणि थोडक्यात तुमचं मत तेथे व्यक्त करा। लांबलचक असं पत्र लिहायचं नाही। आपण लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी नम्र विनंती आहे। पहा, अशा प्रकारे आपण पत्र लेखन केलेलं आहे। आता शेवटी पत्र लिहून झाल्यानंतर आपल्याला लिहायचं आहे, आपल्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे, कारण की औपचारिक पत्रामध्ये आपण हे वाक्य लिहितो। अशा प्रकारची वाक्य लिहिली जातात। आता कंटेंट काय आहे, विषय काय आहे, यावरती ते वाक्य डिपेंड आहे। आणि शेवटी आपण तिथे लिहिणार आहोत, धन्यवाद। आपला विश्वासू आणि स्वतःचं नाव आपल्याला लिहायचं आहे। अशा प्रकारे आपण औपचारिक पत्रलेखन केलेलं आहे। आय होप विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे पत्रलेखन समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड केले जातात, जेणेकरून तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील। धन्यवाद।